नमस्कार मित्रांनो, 10 दिवस 10 व्हिडिओ या फार्म हाऊस सेगमेंटच्या स्पेशल सिरीजमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। या सिरीजचे पहिले 6 व्हिडिओ आपण मावळ, मुळशी, भोर, वेल्ला, त्या व्यतिरिक्त दौंड आणि शिरूर तालुक्यात बनवले होते आणि या सिरीजचा 7वा व्हिडिओ शूट करण्यासाठी आपण हवेली तालुक्यामध्ये आलोय। आज आपण खडकवासला बॅकवॉटरला सिंहगडाच्या पायथ्याजवळ उभे आहोत। या फार्म हाऊस सेगमेंटचे व्हिडिओ बनवताना आम्हाला 2 टाईपच्या इन्क्वायऱ्या नेहमी जनरेट होतात। काही लोक असे असतात जे की पुण्यापासून 40, 50, 60 किलोमीटरवर जाऊन फार्म हाऊस किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज प्लॉट घेतात आणि काही लोक असे असतात की ज्यांना अगदी शहराच्या जवळ किंवा शहराला लागूनच फार्म हाऊस प्लॉट पाहिजे असतो। तुम्ही सुद्धा जर असाच विचार करत असाल, तुम्हाला पण शहराला लागून किंवा शहरामध्येच सेकंड होमसाठी जर प्लॉट पाहिजे असेल किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज जर फार्म हाऊस प्लॉट शोधत असाल तुम्ही, तर आजचा हा जो प्रोजेक्ट आहे जो सिंहगडाच्या पायथ्याजवळ आहे तो तुमच्यासाठी खरंच खूप चांगला ऑप्शन होऊ शकतो। कारण तुम्हाला माहिती आहे की पुणे शहराचा जो तालुका आहे तो हवेली तालुका आहे आणि हवेली तालुक्यामध्ये असे काही लोकेशन आहेत की जे अजून म्हणजे जिथे फ्लॅट स्कीम वगैरे झालेले नाही आहेत किंवा मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेली नाही, जिथे अजूनही लोक बंगलो बांधणं पसंत करतात किंवा जिथली ग्रीनरी जी आहे ती अजून पण मेंटेन आहे। तर अशा एरियामध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर जो खडकवासला बॅकवॉटरचा जो एरिया आहे तो 1 नंबरवर येतो। आता इथे पण काही प्रमाणात फ्लॅट स्कीम बनायला सुरुवात झालेली, जसे की तुम्ही माझ्या उजव्या साईडला बघू शकता की इथे आता एक स्कीम होऊन लोक राहायला पण आलेले आहेत किंवा तुम्ही माझ्या मागं पण बघू शकता तिथं पण स्कीम झालेली आहेत। पण अजून पण या लोकेशनला म्हणावं तेवढं मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन झालेलं नाही। तुम्ही इथे प्लॉट घेऊन अतिशय सुंदर फार्म हाऊस बनवू शकता। तुम्ही जर खडकवासला बॅकवॉटरचा जर एरिया नोटीस केला तर अनेक मोठे मोठे एकरामधले फार्म हाऊस तुम्हाला या भागामध्ये बघायला भेटतील, पण त्याच्या रेट जे आहेत ते खूप जास्त आहे। पण आजचा जो फार्म हाऊस प्रोजेक्ट आहे तो प्रत्येकाच्या बजेटमध्ये असेल असे रेट इथं ठेवण्यात आलेले आहेत। तर आपण या प्रोजेक्टची बाकी सगळी डिटेल माहिती समजून घेऊ। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा। तर चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घेऊया। तर आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। या लोकेशनपासून अभिरुची मॉल आणि वडगाव ब्रिज जो आहे तो 12 किलोमीटरवर आहे। वारजे ब्रिज जो आहे तो 14 किलोमीटर आहे। नांदेड सिटी 9.2 किलोमीटरवर आहे। खडकवासला डॅम जे आहे ते 6.5 किलोमीटरवर आहे आणि इथून पुढे जे पानशेत धरण आहे ते 30 किलोमीटरवर आहे। डोंजेची जी हद्द आहे ती या भिंतीच्या पलीकडे बघता हे सगळं डोंजे विलेज आहे आणि हा प्लॉट जो आहे तो गोरे विलेजमध्ये आहे आणि कमीत कमी 10 स्कीमसुद्धा या डोंजे गावामध्ये झालेला आहे। फ्लॅटची किंमत जर तुम्ही इथं बघितली तर 30-32 लाखापर्यंत 1 BHK इथे जातो आणि इथले जर NA प्लॉटचे रेट बघितले तर अमर प्रकृती नावाचा एक प्रोजेक्ट इथं आहे ज्याची स्क्वेअर फुटाचा रेट जो आहे तो 3500 रुपये स्क्वेअर फुटापर्यंत, म्हणजे 35 लाख रुपये गुंठ्याचा रेट इथं NA प्लॉटचा चाललेला आहे। तर प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते खूप प्राईम आहे, पूर्ण सपाट प्लॉट आहे आणि प्रोजेक्टला 360 डिग्री जे आहे ते हिल व्ह्यू आहे। आता पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे पूर्ण एरिया जो आहे तो पूर्ण ग्रीन तुम्हाला बघायला भेटेल आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की प्रोजेक्टवरनं डायरेक्ट तुम्हाला सिंहगड जो आहे तो तिथे दिसतोय बघा वरच्या साईडला। तर प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते खरंच खूप प्राईम आहे। प्रोजेक्टचं लोकेशन लक्षात नसेल आलं तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही गुगल लोकेशन मागवू शकता आणि या प्रोजेक्टवर पोहोचू शकता। आता आपण प्रोजेक्टची बाकी डिटेल माहिती समजून घेऊ। आता आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया। टोटल लँड पार्सल जे आहे प्रोजेक्टचं ते 1.5 एकरचं इथं ठेवण्यात आलं होतं। त्याच्यामध्ये 1 एकर जे आहे ते प्लॉटिंग केलेलं आहे इथे पूर्णपणे आणि जे अर्धा एकर आहे तिथं एक ट्विन बंगलोची सोसायटी बनवायचा प्लॅन केलेला आहे। तर तुम्ही इथे प्रोजेक्टमध्ये 2 गोष्टी घेऊ शकता, म्हणजे नुसता प्लॉट पण घेऊ शकता आणि बंगलोसुद्धा घेऊ शकता। आता इथं प्लॉट घेताना तुम्ही ग्रुपनी प्लॉट घेऊ शकता, म्हणजे साधारणतः 1 गुंठा जर तुम्ही इथं प्लॉट बघत असाल 1000 स्क्वेअर फूटचा, तर ॲक्च्युअल जे प्लॉट आहेत ॲक्च्युअल जे पोझिशन म्हणजे आता समजा हा प्लॉट आहे तर 850 स्क्वेअर फूटचा हा पूर्ण प्लॉट आहे आणि 150 स्क्वेअर फूट जे आहे ते इथं या रोडमध्ये आहे। तर एक तर तुम्ही 11 गुंठे घेऊन सेपरेट सेलडीड 7-12 करू शकता किंवा 1-1 गुंठ्याचे सुद्धा ग्रुपनी प्लॉट इथे घेऊ शकता। आता ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला असे सिमेंटचे रोड देण्यात आले, टोटली 20 फुटी रोड आहे, पूर्ण सिमेंटचा करण्यात आलेला आहे आणि ह्या साईडला पेवर ब्लॉक दिलेत, ड्रेनेजची लाईन वगैरे तुम्हाला किंवा लाईटचे वगैरे कनेक्शन घेण्यासाठी तुम्ही इथं भविष्यात मेंटेनन्स करू शकता किंवा याला काढून सगळी डागडुजी करू शकता। आता ह्या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय बघा, तिथं पाण्याचं तुम्हाला बोर देण्यात आलेली आहे, तिथून तुम्ही प्रत्येकजण पाणी इथे प्लॉटमध्ये घेऊ शकणार आहात। पाण्याचा बिलकुल प्रॉब्लेम नाही कारण पलीकडच्या साईडला धरण आहे, धरणाचं बॅकवॉटर आहे ते पण खडकवासला धरणाचं बॅकवॉटर आहे। प्रोजेक्टला असं डिमार्केशन करून देण्यात आले व्यवस्थित, प्रत्येक प्लॉटला तुम्ही असं डिमार्केशन ते बघू शकणार आहात। त्याच्या व्यतिरिक्त अख्ख्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला स्ट्रीट लाईट दिसत असतील, स्ट्रीट लाईट बघा तुम्ही दिलेले, रात्रीचं खूप सुंदर दिसतं हे
आम्ही रात्री पण बघितलं होतं. तर जे मेन गोष्टी असतात जसं पाणी आहे, लाईट आहे, रोड आहे, डिमार्केशन आहे, प्लांटेशन देण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की मेन रोडला अगदी घासून हा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे ॲप्रोच जो आहे रोडचा तो पण इथे खूप चांगला आहे. आता नुसता प्लॉट घेतला तर तुम्हाला असा प्लॉट मिळेल इथे आणि ह्याचा रेट जो आहे नुसता प्लॉटचा रेट 12 लाख रुपये गुंठ्याचा रेट इथं ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही 12 लाखात एक गुंठा घेऊ शकता. आता हे 12 लाखाचं कॅल्क्युलेशन असं आहे की खूप लांब जाऊन 1 लाख रुपये 2 लाख रुपये गुंठ्याने म्हणजे 12 लाखात 12 गुंठे किंवा 24 लाखात 12 गुंठे घेणं वेगळं आणि शहरामध्येच 12 लाखाचा एक गुंठा घेणं वेगळं. हे कॅल्क्युलेशन फार वेगळं होतं की इथं जरी तुम्हाला बाहेरच्या प्लॉटपेक्षा म्हणजे आत्तापर्यंत आपण जे 6 व्हिडिओ बनवले जिथे अगदी बॉटम टू बॉटम 3.5-4 लाख रुपये गुंठ्याचे रेट होते. म्हणजे जर बाहेर तुम्ही घेतलात तर तुम्हाला 12 लाखात कदाचित 3 गुंठे प्लॉट मिळेल आणि इकडं जर घेतला तर 1 गुंठा भेटेल. पण ह्या लोकेशनचं महत्त्व वेगळं आहे कारण हे हवेली तालुक्यातले प्लॉट आहेत. म्हणजे जसं मी मगाशी तुम्हाला डिस्टन्स सांगितलं की अगदी नांदेड सिटीपासून हा प्लॉट जो आहे तो 9.5 किलोमीटरवर आहे किंवा वडगाव ब्रिजपासून 12 किलोमीटर आहे. तर हे डिस्टन्स खूप कमी आणि डिस्टन्सच्या हिशोबाने रेट ठरलेले असतात. उद्या जर तुम्ही हा प्लॉट विकायला गेला त्याचं ॲप्रिशिएशन पण जे ते खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला इथं मिळेल. जसं आत्ता मी सांगितलं की अमर प्रकृतीमध्ये 35 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे आणि अमर प्रकृतीचा प्रोजेक्ट इथून फक्त 700 ते 800 मीटरवर आहे. म्हणजे एन प्लॉटचा रेट बघितला तर 35 लाख रुपये आणि फार्म हाऊस प्लॉटचा जर रेट बघितला तर 12 लाख रुपये गुंठ्याचा आहे. तर तुम्ही नुसता प्लॉट पण घेऊ शकता. ह्या लाईनीला तुम्हाला प्लॉट मिळतील जे पूर्णपणे डेव्हलप करून ठेवण्यात आलेत आणि जी शेवटची लाईन आहे जिथं ट्विन बंगलो कॉन्सेप्ट करण्यात येणार आहे. तर बंगलो जर तुम्ही बघत असाल तर 850 स्क्वेअर फूट जागेवर साधारणतः 1,500 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन घेऊन जो 2 BHK बनेल त्याची किंमत एक 36 लाखापर्यंत बेसिक कॉस्ट जाते जागेसकट बंगल्याची आणि बाकी अदर चार्जेस वगैरे जडले तर 1.5-2 लाख रुपये वेगळे लागू शकतात. म्हणजे साधारणतः 38 लाखामध्ये तुम्हाला 1,500 स्क्वेअर फूटचा रेडीमेड बंगलोसुद्धा इथे घेता येईल. आणि त्या बंगल्याची खासियत काय की एक तर तुम्ही फर्स्ट होम म्हणून पण वापरू शकता, सेकंड होम म्हणून पण वापरू शकता, गावाकडचं घर म्हणून पण वापरू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही इथं रेंट आऊट जरी केला तरी तुम्हाला निश्चित रेंट येईल कारण की हा पूर्ण जो परिसर आहे हा सिंहगडाच्या पायथ्याचा परिसर आहे. तर इथे रिसॉर्टला किंवा बंगलोला खूप चांगली मागणी आहे. शहरातून पटकन एक अर्ध्या तासात तुम्ही इथे पोहोचू शकता. इथं पब्लिक ट्रान्सपोर्ट पण खूप चांगलं आहे. अगदी खाली वरसगावपर्यंत बस जाते, सिटी बस. आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो अगदी मेन रोडला लागून असल्यामुळे तुम्ही बसने सुद्धा इथे येऊ शकता. बाकी ऑटोची पण फॅसिलिटी आहे आणि स्वतःची गाडी आणि टू व्हीलरनी पण तुम्ही पटकन येऊ शकता. तर 2 व्हेरियंट तुमच्या लक्षात आलं असेल की नुसता प्लॉट घेऊ शकता. 11 गुंठ्याचा घेतला तर सेपरेट सेल डीड आणि 7/12 होईल. 1-1 गुंठ्याचे घेतला तर ग्रुपने इथं ॲग्रीमेंट होईल. बंगलो जर घेतला तुम्ही तर 850 स्क्वेअर फूटचा लँड त्याच्यावर 1,500 स्क्वेअर फूटची G+2चा बंगलो असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर ह्या दोन्ही पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. आत्तापर्यंत आपण जेवढे व्हिडिओ बनवले ते सगळे प्लेन प्लॉटिंगचेच व्हिडिओ होते. हा पहिला फार्म हाऊस सेगमेंटचा व्हिडिओ आहे. म्हणजे तसा हा 7 नंबरचा व्हिडिओ आहे. आपण 7वा शूट करतो आहे की जिथे बंगलोचं ऑप्शन तुम्हाला देण्यात आलं आहे. तर चॉईस तुमच्याकडे तुम्हाला काय घ्यायचं आहे. फक्त फार्म हाऊस सेगमेंटमध्ये प्लॉट घेताना तुम्हाला ओन कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं. तर त्या हिशोबाने तुम्ही बघा. पण जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल किंवा तुम्ही रिटायरमेंटनंतरचा प्लॅन करत असाल आणि शहराच्या खूप लांब नसेल जायचं तर तो तुमच्यासाठी खूप चांगलं लोकेशन आहे. पूर्ण प्लॉट सपाट आहे, 360 डिग्री व्हॅली व्ह्यू आहे. त्या व्यतिरिक्त इथं पाण्याचं जर म्हणजे वॉकिंग काही अंतर तुम्ही केलं तर खडकवासला बॅकवॉटरला तुम्ही इथं जाऊ शकता. पुढं गेलात 30-1 किलोमीटर लॉंग ड्राईव्हला तो पानशेत आहे, वरसगाव आहे. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात प्रदूषण फ्री लाईफ जर जगायचं तुमचा रिटायरमेंट नंतर प्लॅन असेल तर तुम्ही ह्या प्रोजेक्टला एकदा व्हिजिट करून बघा. तुम्हाला माझं जे म्हणणं आहे ते नक्की लक्षात येईल. तर आय होप की तुम्हाला ह्या सिरीजचा हा जो 7वा व्हिडिओ तो आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि ह्याच्या आधी जे 6 व्हिडिओ जे आहेत जे आम्ही बनवले होते वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या लोकेशनला ते बघितले नसेल तर बघून घ्या कारण तुम्हाला तिथे पण आवडेल. त्याच्यामध्ये आम्ही बरेच येण्याचे पण ऑप्शन दिले होते आणि शहरातले जेवढे बेस्ट प्रोजेक्ट आहेत ते सगळे शूट करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. अजून या सिरीजचे 3 व्हिडिओ पण आम्ही घेऊनच येणार आहोत. तर ते पण तुम्ही नक्की बघा. आणि हा प्रयत्न जर आवडला असेल तर आम्हाला लाईक करायला विसरू नका व्हिडिओला. आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगा आम्हाला की हा तुम्हाला वेगळा प्रयत्न आमचा कसा वाटला. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला तर सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका कारण असे वेगवेगळे जे प्रयत्न आहेत ते फक्त आम्हीच करत असतो. मग ते फार्म हाऊस सेगमेंट असेल, NA असतील, शॉप असेल, प्रिलीज असतील, फ्लॅट असतील, प्रत्येक व्हेरियंट आणि प्रत्येक सेगमेंट तुमच्यासाठी कवर करत असतो. आणि मी नेहमी सांगतो की आम्ही कुठलेही चार्ज करत नाही. कस्टमरला फ्री ऑफ कॉस्ट आम्ही ही माहिती देत असतो, कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करत असतो. जे काही चार्ज करायचं ते आम्ही बिल्डरलाच करत असतो. त्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट एवढं नॉलेज देणारे एवढं जुनी
कंपनी असणारे आम्ही एकच आहोत मार्केटमध्ये. तर तुम्ही आमचे सगळे व्हिडिओ बघा. तुम्हाला जे काही रिअल इस्टेटमध्ये हवं ते नक्की मिळून जाईल आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ बघितल्यानंतर, आणि व्हिडिओसुद्धा नक्कीच आवडतील. तर लवकरच भेटू आपण या सिरीजच्या 8व्या व्हिडिओसोबत, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.